आता या व्हिडिओमध्ये तुम्हाला समजणार आहे, त्यामुळे शेतकरी मित्रांनो फक्त 2 मिनिटे समजून घ्या हा जी.आर. बघा, प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2016 पासून केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार राज्यात राबवण्यात येत आहे. राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजना राबवण्यास संदर्भ क्रमांक 2 अन्वये मान्यता देण्यात आली असून प्रधानमंत्री पीक विमा योजना खरीप हंगाम 2023 ते रब्बी हंगाम 2025-26 हंगामासाठी भारतीय कृषी विमा कंपनी, बघा या कंपन्या आहेत. बघा या ठिकाणी ICICI लोंबार्ड जनरल इन्शुरन्स कंपनी, HDFC जी काय कंपनी आहे, तर त्या सर्व कंपन्यांना आता ही शासन निर्णय लागू केला आहे की तुमचा 1 रुपयामध्ये पीक विमा जो मिळत होता तुम्हाला, तर तो अखेर मित्रांनो बंद करण्यात या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, स्वतः वाचू शकता की माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या अध्यक्षतेखाली 20/3/2025 रोजी झालेल्या बघा बैठकीत मान्यता देण्यात आलेल्या निर्देशानुसार, म्हणजे मित्रांनो 2 महिन्याच्या पाठीमागे तुम्हाला काय होतं की पीक विमा बंद करण्यात येईल अशी न्यूज त्या टायमाला पसरली होती की पीक विमा बंद करण्यात येणार असं न्यूज पसरली होती. परंतु अखेर शासन निर्णय मित्रांनो आता काढण्यात आलाय. त्यामुळे याबद्दल मुख्यमंत्री नेमकं काय म्हणालेत आणि शासन निर्णय या ठिकाणी काय झालाय, बघा शासन निर्णय या ठिकाणी तुम्ही वाचू शकता. स्वतः तुम्ही मित्रांनो या ठिकाणी वाचायचं आहे. बघा, सन 2025-26च्या खरीप हंगामापासून राज्यात सर्वसमावेशक पीक विमा योजनेमध्ये बदल करून केंद्र सरकारच्या म्हणजे मार्गदर्शक सूचनानुसार पूर्वीप्रमाणे विहित केल्यानुसार, म्हणजे मित्रांनो तुम्हाला सरकारने दिलासा दिला होता की 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा मोफत. आता 1 रुपयामध्ये पीक विमा तुम्हाला मिळणार म्हणल्यावर मित्रांनो मोफतच असणार आहे. तर बघा मग हे पूर्णपणे पीक विमा काय केलाय, तर आता तुम्हाला ती काय असेल ते काढून टाकलाय. मग यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे, मग आता शेवटला तुम्हाला सांगणार आहे की मुख्यमंत्री यासाठी काय म्हणलेत, पीक विमा बंद योजनेबद्दल काय म्हणलेत, तुम्हाला दिलासा काय दिलेला आहे. तर बघा यासाठी काय सांगितले की आता पीक विमा बंद तर केलेला आहे, मग त्याऐवजी आता खरीपासाठी 2% तुम्हाला पैसे द्यावे लागणार आहे सरकारला. रब्बी पिकासाठी 1.5% म्हणजेच मित्रांनो 1.5% तुम्हाला द्यावं लागणार आहे. नगदी पिकांना 5% असा शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक हप्ता हा केंद्र व राज्य शासन मार्फत देण्यात येऊन, म्हणजे काय सांगितले तुम्हाला आता 1 रुपया फक्त पीक विमा भरून तुम्हाला पहिला देण्यात येत होता. परंतु आता प्रत्येक पिकासाठी सरकारने आता सांगितलंय की खरीप पिकासाठी 2% तुम्हाला भरायचा आहे, रब्बी पिकासाठी बघा 1.5% भरायचा आहे, त्यानंतर नगदी पिकासाठी 5% भरायचा आहे. बघा म्हणजे तुम्हाला पैसे भरायचं मगच तुम्हाला पीक विमा मिळणार असं वाईट बातमी समोर आली आहे. तर बघा यासाठी मुख्यमंत्री काय म्हणालेत तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगतो, तर इथं वाचायचं आहे तुम्ही. बघा, शेतकरी हिस्सा घेऊन उर्वरित पीक विमा हप्ता केंद्र व राज्य शासनामार्फत देण्यात येऊन पीक विमा त्या ठिकाणी पीक कापणी प्रयोगांतर्गत आधारित सुधारित पीक विमा योजना राबवण्यात मान्यता देण्यात येत आहे. तर बघा या ठिकाणी शासन निर्णय काय झालाय, नेमकं तुम्हाला पीक विमा आता इथून पुढे किती भेटणार, काय भेटणार, तुमच्या जिल्ह्यानुसार किती भेटणार, तर ही सर्व माहिती तुम्हाला सांगतो. बघा, दुसरा सदर योजने आता त्या ठिकाणी अधिसूचित क्षेत्राखालील म्हणजे अधिसूचित पिकांसाठी पीक विमा एरिया, बघा एरिया धरून तुम्हाला त्या ठिकाणी केंद्र शासनाच्या वेळोवेळी निर्गमित होणाऱ्या मार्गदर्शक सूचनानुसार खरीप व रब्बी हंगामाकरिता राबवण्यात मान्यता, म्हणजे तुम्हाला आता येणारं जे बाजरीचं पीक आहे तर त्याकरिता तुम्हाला पीक विमा तुम्हाला जे असेल तर तो तुम्हाला पैसे भरूनच तुम्हाला पीक विमा देण्यात येणार आहे. तर बघा तिसरा शासन निर्णय, सुधारित पीक विमा खरीप व रब्बी हंगामाकरिता केवळ खालील जोखमीच्या बाबतीत समावेश करून राबवण्यात येईल. बघा आता तुम्हाला काय सांगितले, बघा तुम्हाला कोणाकोणाला पीक विमा मिळणार, कोणत्या कोणत्या आधारे कोणत्या कोणत्या नुकसानीबाबत मिळणार याची माहिती देण्यात आली. तर इथं वाचायचं आहे शेतकरी मित्रांनो, पीक पेरणीपासून काढणीपर्यंतच्या कालावधीत वीज कोसळणे, गारपीट, वादळ, चक्रीवादळ यामुळे लागलेली नैसर्गिक आग, पूर, क्षेत्र जलमय होणे, भूस्खलन, अतिवृष्टी, दुष्काळ, पावसातील खंड, कीड, रोग इत्यादी बाबत उत्पादनात येणारी घट यामुळे तुम्हाला या बाबतीत पीक विमा मिळणार आहे. परंतु 1 रुपयामध्ये तुम्हाला पीक विमा आता भेटणार नाही. तुम्हाला किती पैसे भरल्यावर तुम्हाला किती पीक विमा तुम्हाला मिळणार आहे याची सविस्तर माहिती सांगतो. यासाठी लक्ष देऊन 1 मिनिट व्हिडिओ बघा. बघा चौथा शासन निर्णय, सदर योजनेमध्ये म्हणजे सदर पीक विमा योजनेमध्ये शेतकरी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार
केंद्र शासनाचे पीक विमा पोर्टल, सामायिक सुविधा केंद्र, बँक इत्यादी माध्यमांद्वारे सहभाग घेऊ शकतात। बघा 5वा निर्णय, सुधारित पीक विमा योजना। ही योजना खरीप हंगाम 2025 ते रब्बी हंगाम 2025-26 या हंगामासाठी आता बघा या ठिकाणी कॅप मॉडेल या ठिकाणी सांगितले यानुसार राबवण्यात येईल। तसेच पुढील कार्यवाही केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार करण्यात येईल असं शासन निर्णय आता या ठिकाणी घेण्यात आलेला आहे मित्रांनो। तर बघा या ठिकाणी आता कोणाकोणाला पीक विमा मिळणार, मुख्यमंत्री यासाठी काय म्हणलेत, यासाठी तुम्ही या ठिकाणी शासन निर्णय हा समजून घ्यायचा आहे, वाचायचा आहे। बघा 6वा शासन निर्णय काय सांगितलाय की सुधारित पीक विमा योजना राबवण्यासाठी नव्याने निविदा प्रक्रिया राबवण्यात येईल। निविदा प्रक्रिया राबवल्यानंतर प्राप्त होणाऱ्या विमा हप्ता दरांच्या तुलनात्मक माहितीच्या आधारे राज्यस्तरीय पीक विमा समन्वय त्या ठिकाणी समितीच्या मान्यतेने योजनेची अंमलबजावणी करण्यात येईल। 7वा बघा सुधारित पीक विमा योजनेअंतर्गत नुकसान भरपाई निश्चितीसाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार अधिसूचित त्या ठिकाणी या ठिकाणी काय सांगितले, क्षेत्रातील पिकांचे सरासरी नुकसान काढताना बघा कोणते पिकांना आता तुम्हाला आता पीक विमा मिळणार आहे। तुमचं पीक यामध्ये आहे का, या ठिकाणी लक्ष देऊन बघायचं आहे। पीक सांगतो तुम्हाला, भात असेल, गहू असेल, सोयाबीन असेल, कापूस या पिकांचे किमान 50% भारांकन तंत्रज्ञान आधारित उत्पादनाला देऊन 50% भारांकन पीक कापणी प्रयोगानंतर म्हणजे काढणीला आणि त्याचं मोडणीला हे सांगितले की नुकसान देण्यात येईल, परंतु पीक विमा 1 रुपयामध्ये तुम्हाला मिळणार नाही। या ठिकाणी मुख्यमंत्री काय म्हणलेत हे सुद्धा तुम्हाला पुढे सांगणार आहे। तर बघा या ठिकाणी तुम्ही पाहू शकता 8वा शासन निर्णय, केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनानुसार योजनेअंतर्गत अंमलबजावणी यंत्रणाची निवड झाल्यानंतर या ठिकाणी काय सांगितले, स्पष्टपणे त्यांनी सांगितले की आता तुम्हाला पीक विमा जो आहे तर तो तुम्हाला यासाठी स्पष्टपणे सांगितले की तुम्हाला 1 रुपयामध्ये मिळणार नाही, तुम्हाला स्वतः जे काय असेल ते भरावं लागणार आहे। मग किती भरावं लागणार आहे यासाठी चौकट इथे तुम्हाला किती भरावं लागणार आहे यासाठीची सुद्धा स्पष्टपणे सांगण्यात आले। यासाठी महत्त्वाचा योगा इथे बघा तुम्ही लक्षात ठेवा की तुम्हाला शेतकऱ्यांकडून खरीप पिकासाठी 2% घेण्यात येणार आहे। 2% म्हणजे मित्रांनो किती, आता तुम्ही जर या ठिकाणी आता तुम्हाला समजा 10,000 जर पीक विमा तुम्हाला जर त्या ठिकाणी आता तुम्हाला हे करायचं असेल तर तुम्हाला त्या ठिकाणी 200 रुपये तुम्हाला भरायला लागणार आहेत। त्यानंतर रब्बी पिकासाठी 1.5% तुम्हाला भरायला लागणार आहे। रब्बी पिकं जी असतील तर त्यासाठी 1.5%, नगदी पिकांना 5% तुम्हाला भरायला लागणार आहे। तर बघा आता या ठिकाणी शेतकऱ्यावर एक मोठं संकट आलेलं आहे, ते म्हणजे मुख्यमंत्री साहेबांनी हा निर्णय घेतला आहे। बघा सरकार आता निवडून आल्यानंतर एकतर आपली कर्जमाफी करत नाही, दुसरी गोष्ट आता पीक विमा पण बंद केल्याने शेतकरी सरकारवर आता नाराज झाले आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना नेमकं काय करावं हेच कळत नाही। तुम्ही शासन निर्णय पाहू शकता, हा शासन निर्णय तुम्ही वाचू पण शकता। स्पष्टपणे यासाठी सांगितले कृषी पशुसंवर्धन दुग्ध विकास मत्स्यालय विभाग महाराष्ट्र शासन यांच्याकडून आता दिनांक 9 मे 2025 हा मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय घेण्यात आलेला आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हा पूर्णपणे सरकारवर नाराज आहे। नेमकं कर्जमाफीची गोष्ट तर करतच नाही, दुसरी गोष्ट आता हा धक्कादायक देणारा निर्णय घेतलाय तो म्हणजे पीक विमा आता 1 रुपयामध्ये बंद केलेला आहे। शेतकरी मित्रांनो ही वाईट बातमी आहे, परंतु आपण खचून न जाता आपण शेतकऱ्यांना जी सरकारकडून तुम्हाला जी रक्कम भरायला सांगितल्या 1.5% 5% भरून आपण पीक विमा इथून पुढे घ्यायचाच आहे। तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईव्ह चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करून ठेवा। धन्यवाद।